हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत शिवसेनाच मोठा भाऊ, आमचा स्ट्राइक रेट जास्त, शंभूराज देसाईंसह संजय शिरसाटांचा मोठा दावा। भुजबळ हे वाघ होते, त्यांनी बळ दाखवावं, भाजपसोबत सत्तेत जाण्याची भुजबळांची इच्छा नव्हती असं ते खासगीत बोलले, विजय वडेट्टीवारांचा दावा। दिल्लीवरून भुजबळांना उमेदवारी फायनल होती, पण शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही, मुश्रीफांची प्रतिक्रिया। नैसर्गिक न्यायानुसार नाशिकच्या जागेवर आमचा अधिकार होता, आमच्याकडून भुजबळांवर कोणताही अन्याय नाही, शंभूराज देसाईंकडून स्पष्ट। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचा छळ संपवला नाही, भाजपला ओबीसींबाबत राग, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। येवल्याच्या दौऱ्यावर असल्यानं नाशिकमधील महायुतीच्या बैठकीला भुजबळ अनुपस्थित, आम्ही सर्वजण एकत्र, भुजबळ आमच्या सोबत, दादा भुसेंकडून स्पष्ट। अलिबाग मतदारसंघात मी पिछाडीवर राहीन असं वातावरण तयार केलं होतं, पण मित्रपक्षांसह काँग्रेसनंही मला मदत केली, सुनील तटकरेंचं विधान। ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, नाना पटोले मित्रपक्षांवर नाराज, काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची आज वायबी सेंटरला पत्रकार परिषद, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, तर नाना पटोलेंऐवजी बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला जाणार। गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यानं आणि पत्रकार परिषद अचानक ठरल्यानं मी उपस्थित राहू शकणार नाही, नाना पटोलेंकडून स्पष्ट। विधानसभेसाठी 288 जागांवर काँग्रेसची तयारी सुरू, नाना पटोलेंचं वक्तव्य, तर काँग्रेसचे कोणतेही नेते काही बोलले तरी महाविकास आघाडी एकत्रच राहील, अंबादास दानवेंचं वक्तव्य। सांगली विधानसभेसाठी दावेदारी सुरू, 3 जागा जिंकू, आणखी एखाद दुसरी जागा मिळवू, जयंत पाटलांचं वक्तव्य, तर कुणी काहीही बोलो, काँग्रेस सांगलीतील 4 ते 5 जागांवर लढेल, विश्वजित कदम ठाम। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। सांगलीची जागा हक्काची असताना विश्वजितची मागणी योग्य, भेटून मनातील राग दूर करणार, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। येत्या काळात अनेक जण काँग्रेसमध्ये येणार, काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी होणार, नाना पटोलेंचा दावा। महाविकास आघाडीचा उत्साह वाढेल असं त्यांना यश मिळतंय, पण अतिउत्साहाच्या भरात अपघात घडतात, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीवर निशाणा। इटली दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट, जॉर्जिया मेलोनी आणि मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा। फ्रान्सच्या नॅशनल लायब्ररीमध्ये शिवरायांची बखर सापडली, 1740 नंतर लिहिलेली मोडी लिपीतील शिवरायांची हस्तलिखित बखर। पंढरपुरातील पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटींचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार, भाविकांच्या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।